सध्या प्रशांत कोरटकर हे नाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यात पक्का बसलंय। अर्थात त्या पाठीमागं कारणही तसंच आहे। मध्यरात्री इतिहासकार इंद्रजित सावंत यांना कॉल करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करून इंद्रजित सावंत यांना धमकी देण्यात आली। तो कॉल प्रशांत कोरटकर या व्यक्तीने केला होता। अर्थात या सगळ्या प्रकरणाविषयी आपण व्हिडिओ केले आहेत, ते पण आपण पाहू शकता। पण आता हा मुद्दा उपस्थित होतोय की प्रशांत कोरटकरला नेमकं कोण लपवतोय। घराच्या आजूबाजूला पोलीस असताना प्रशांत कोरटकर नागपूरहून इंदोरला पळून गेला असल्याचं बोललं जाते। आता या पाठीमागे नेमका कोणाचा हात आहे, नेमके कोणते प्रश्न निर्माण होत आहेत आणि कोणत्या गोष्टी संशयाच्या भोवऱ्यात अडकताना दिसतायत, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया। नमस्कार, मी राम पटोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकीचा कॉल केला। त्या कॉलची सगळी रेकॉर्डिंग इंद्रजित सावंत यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट केली आणि महाराष्ट्रभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या। त्यानंतर कोरटकरनं काही माध्यमांसमोर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला। एआयचा वापर करून माझा आवाज काढला गेला आहे, मोबाईल हॅक झालाय, नंबर हॅक झालाय, अशी काही कारणं त्यात होती। विशेष म्हणजे आपण इंद्रजित सावंत यांच्यावर देखील मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहोत, असं त्यानं म्हटलं होतं। त्यानंतर कोरटकरच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। आता खरं म्हणजे ज्याने धमकी दिली त्यालाच पोलीस संरक्षण कसं दिलं जातं, याबद्दलही वेगवेगळे तर्क वितर्क ऐकायला मिळत आहेत। पण पोलीस संरक्षण दिल्यानंतर परवा रात्री प्रशांत कोरटकर हा नागपूरहून इंदोरला पळून गेला असल्याची माहिती आता पुढे यायला लागली। खरं तर प्रशांत कोरटकर हा विमानाने इंदोरला जाणार होता। त्याने तिकीटही बुक केलं होतं, पण आपलं लोकेशन ट्रेस होऊ शकतं याचा अंदाज आल्यानं त्यानं बाय रोड इंदोरला जाण्याचा निर्णय घेतला, असं बोललं जाते। महत्वाचं म्हणजे कोल्हापूरचे पोलीस नागपूरला पोहोचले तेव्हा पत्रकारांनी त्यांना इंदोर संदर्भात विचारल्यावर याबद्दल त्यांच्याकडे काहीच माहिती नाही, असे ते म्हणाले। ज्यामुळे ही माहिती प्रसार माध्यमांना माहित होती, जी माहिती राजकीय नेत्यांना माहित होती, ती अत्यंत महत्वाची माहिती पोलीस प्रशासनाला कशी माहिती नाही, हा एक मोठा प्रश्न इथे निर्माण झालाय। मुळात माहिती मिळत नाही की पोलीस प्रशासनाकडून काहीतरी लपवलं जाते, याबद्दलही शंका व्यक्त केली जाते। आता हा झाला मुद्दा पोलिसांचं संरक्षण असताना तो नागपुरातून फरार कसा झाला याबद्दलचा। पण मुळातच काही टेक्निकल बाजू जरी आपण तपासल्या तर त्यामध्येही संशयाचं जाळं पाहायला मिळतंय। म्हणजे ज्या नंबरवरून सावंतांना फोन केला गेला तो नंबर खरोखरच कोरटकरचा होता की नव्हता, याची शहानिशा पोलिसांनी केली आहे का? कोणता नंबर कोणाच्या नावावर आहे हे जाणून घेण्यासाठी पोलिसांना काही मिनिटं लागतात, तरीही ही प्रोसेस पूर्ण झाली आहे का? किंवा जेव्हा फोन करण्यात आला तेव्हा तो नंबर कोणत्या लोकेशनवर होता? तो कॉल नागपूरमधूनच करण्यात आला की नागपूरमधल्या कोणत्या टॉवरवरून करण्यात आला? या संदर्भातली कोणतीही तपशीलवार माहिती पोलिसांकडून मिळत नाहीये। जर मोबाईल नंबर हॅक झाला असेल तर सायबर पोलिसांकडून त्या संदर्भातही काही माहिती आतापर्यंत तपासणं अपेक्षित होतं। जर मोबाईल चोरीला गेला असेल तर मोबाईल चोरी गेल्याची तक्रार कोरटकरनं पोलिसांकडे केली होती का, असे अनेक प्रश्न उभे राहतात आणि या सगळ्या प्रश्नांमध्ये केंद्रस्थानी हे पोलीसच असल्याचं बोललं जाते। मुळातच गृह खातं या सगळ्या प्रकरणात अडकताना दिसतंय। साधारणपणे अशी घटना जर घडली तर या घटनेत पोलीस तातडीने कारवाई करतच असतात, पण या प्रकरणात मात्र पोलीस तातडीने कारवाई करत नसल्याची चर्चा ऐकताना आपल्याला पाहायला मिळते। मुळात गृह खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। प्रशांत कोरटकर आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगले संबंध असल्याचं बोललं जाते। त्याच्या सोशल मीडियावर अनेक दिग्गज नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्याचे फोटो आहेत। त्यामुळे गृह खातं पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून प्रशांत कोरटकरला लपवतोय का, असा प्रश्न देखील जनतेकडून उपस्थित केला जातोय। इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यानंतर त्यांना पोलीस संरक्षण मिळणं अपेक्षित असताना कोरटकरच्या घरासमोर पोलिसांना उभं करणं आणि मुळात असं असताना देखील तो फरार होणं, हा संशय निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत। विशेष म्हणजे पोलिसांचं संरक्षण असताना तो एकदा घरी येऊन गेला असल्याचं देखील चर्चा आहेत। म्हणजेच नागपूरमधल्या घरासमोर पोलीस बंदोबस्त असताना तो घरातून नागपूर शहरातून बाय रोड फरार होतो। यामुळे पोलीस प्रशासनावर आणि गृह खात्यावर प्रश्न निर्माण होतोय। आपण जे मुद्दे पाहिले त्या व्यतिरिक्त असे कोणते मुद्दे आहेत की ज्यानुसार प्रशांत कोरटकरला लपवलं जातंय असं तुम्हाला वाटतंय, ते मुद्दे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।